नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असलेल्या फहीम खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। फहीमला 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। जमाव जमून चिथावणी देत पोलिसांवर शस्त्रानं हल्ला केल्याचा आणि दंगल घडवल्याचा आरोप फहीम खानवर आहे। औरंगजेब विरोधातील आंदोलनात धार्मिक मजकूर लिहिलेली चादर जाळल्यामुळे भावना दुखवल्या गेल्या आणि त्यातून हा प्रकार घडल्याचा आरोप फहीम खानच्या वकिलांनी केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जे दुपारी जी घटना घडली होती त्यात जे कुराण शरीफची जी आयत जे चादर जी जाळलेली त्यामुळे ही सगळी घटना घडलेली आहे। लोकांची भावना दुखवलेली आहे। त्यामुळे जे अशिक्षित मुलं आहेत ज्यांना काही समजत नाही ते घराबाहेर आले आणि त्यांनी ही घटना घडवली। तर तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आंदोलकांवर गुन्हे दाखल करूनही फहीमनं दंगलीसाठी चिथावणी दिल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलंय।